हो आहा के कांटों पर चलना मुश्किल नहीं। के कांटों पे चलना मुश्किल नहीं, भटकने को फूलों की टोकरी सब कुछ है। कि कांटों पे चलना मुश्किल नहीं, भटकने को फूलों की टोकरी सब कुछ है। अरे सेवको तुम्हारी सोच में होनी चाहिए कुछ ऐसी बात, सेवको तुम्हारी सोच में होनी चाहिए कुछ अलग बात, क्योंकि सेवकों के लिए तो महादेवी बाबा जी सब कुछ आहे नाही का। आणि म्हणून आम्ही या मार्गामध्ये नव्हतो, आमची परिस्थिती काय होती आणि प्रत्येक सेवकानं त्या दिवसाची आठवण ठेवायला पाहिजे, त्या दिवसाची आठवण ठेवायला पाहिजे की मी मार्गात येण्या अगोदर कसा होतो आणि मार्गात आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये माझ्या वागण्यामध्ये काय परिवर्तन घडलं। काय म्हणे धोपा चालला बेवडा तो चालला म्हणे मट्टी। हो आज स्टेजवर उभा होण्याची जे संधी मिळते, जो माईक हातामध्ये मिळते, तो पा चालला म्हणते महात्यागी बाबा जुंदीचा सेवक, तो पा चालला म्हणते या मार्गाचा सेवक। काय म्हणते मार्गाचा सेवक। हा मान आम्हाला भक्त महात्यागी बाबा जुंदीजीने दिला। आम्ही त्या माईक समोर बोलायची आमची ताकद नव्हती, तो हक्क आम्हाला महात्यागी बाबा जुंदीजीने मिळवून दिला नाही का। इस मार्ग में सेवक गिरने से पहले संभल जाए तो अच्छा है। अरे इस मार्ग में सेवक गिरने से पहले संभल जाए तो अच्छा है, और इस मार्ग में सेवक गिरने से पहले संभल जाए तो अच्छा है, और शाम जाने से पहले जान चली जाए तो अच्छा है। और इस मार्ग में सेवक वही अच्छा है जिसका ईमान सच्चा है। अरे वही तो महान त्यागी बाबा जुंदीजी का असली बच्चा है आणि म्हणून बनायचा आहे। ऐका काय म्हणतो, हो मैंने देखा मैंने देखा, वो तूने देखा, इसने देखा, उसने देखा, क्या देखा, वही का दुश्मन जो दोस्त से भी प्यारा है, वही का दुश्मन जो दोस्त से भी प्यारा है। बेवडा मध्ये
आणि हे जे सत्य कहाणी आहे कुठं परपंचामधली, कारण व्यसनच असं आहे दारूचं. ही व्यसन एवढं लागलं. गाडगे महाराजांना म्हटलं आहे की ज्या घरामध्ये ज्या बाईच्या पतिदेवाले दारूचे व्यसन असेल, सत्याचे व्यसन असेल, त्या घरच्या कधी उद्धार होऊ शकत नाही, त्या घराण्याचा कधी उद्धार होऊ शकत नाही. एकही वर्ग शाळा नाही शिकले तरी अमरावती जिल्ह्याला त्यांना नाव मिळालं. कारण बाबा ज्योतिजीने शिकत नाही. तत्व शब्द नियम सत्य मर्यादा प्रेम यामध्ये उभं राहून आम्हाला कार्य करायचं आहे. परमेश्वरी कृपा महादेवी बाबा ज्योती सांगितले जागृत आहे. आणि खरोखर या मानव धर्माच्या या येण्या अगोदर खरोखर आम्हाला ते व्यसन होतं. आम्ही त्या व्यसनामध्ये बुडालेलं होतो म्हणून काय होतं. काय परिस्थिती होती आपली मार्गा दिल्याबद्दल. नातेवाईकी मजा पहायचे आणि राहून ते शेजारी. नातेवाईकी मजा पहायचे राहून ते शेजारी. माझा परिवार परिवार केला, माझा परिवार उद्ध्वस्त केला. मला लोक केवढा म्हणे मोठी आहे, केवढा म्हणे हो केवढा म्हणे हो गोपीने माझा मान मोठा केला. माझ्या बाबाने माझा आणि पहा या दारूच्या व्यक्तामुळे सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत होता. घरच्या पत्नीला जी दिवसभर काम करते आणि खरोखर मुलाबाळांचा सांभाळ घरची कामे करून थकते आणि जेव्हा तो पतिदेव तिला दारू पिऊन दिसते तर खरोखर सगळ्यात जास्त त्या मुलांना त्या पत्नीला होते. कारण इथं उभं राहायची सोय नाही राहत तर कपड्याला त्याची कुठून सोय राहणार आहे नाही का. आज आमची ओळख जी आहे ते महात्यागी बाबा जुगदेवजी पासून आहे. या आमच्या भजन मंडळाची ओळख त्या मंडळापासून आहे, महात्यागी बाबा जुगदेवजीच्या नावापासून आहे. कारण तुम्हाला सांगतो नीलजा परिसरामध्ये सेवक संमेलन होतं. अरे आम्ही अनेक मध्ये होतो. कोणी म्हणतात की या मार्गामध्ये आल्यानंतर दारू सुटते. दारू मार्गात आल्यानं सुटत नाही. चुकीचा विचार ठेवू नका. दारू सोडावं लागते आणि मग या मार्गावर यावं लागते. त्यावेळेस त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर ते मार्गदर्शन करत होते.
आणि खरोखर आम्ही मानव धर्मामध्ये आलो त्यानंतर खरोखर आम्ही ते व्यसन करायला पाहिजे का? कोणतेही व्यसन असेल, दारू गाडी सत्ता जुवा लॉटरी पटा जीव कोंबडे कधी चोरी करणे खोटे बोलणे रागाने बंद. बाबाने सांगितलं पण आम्ही ते वचनबद्ध त्या भगवंताला झालो तर मग आम्ही ते वचनबद्ध झाल्यानंतर आम्ही नियम का तोडतो? विचार हा आहे ऐका समोर काय म्हणतो. मला लोक केवढा म्हणे मधी आहे केवढा म्हणे केवढा म्हणे माझा मान मोठा केला त्या बाबाने माझा मान मोठा केला. आणि खरोखर महात्मा बाबा जुमदीजीनं आज आम्हाला स्थायी बसवलं, हा समाज मुक्त केला. आणि खरोखर महात्मा बाबा जुमदीजीने बलबंडीने पैदल जाऊन या मार्गाचा प्रसार आणि प्रचार खेडोपाडी जाऊन केला. प्रत्येक एक एक सेवकाला जागवण्याचं कार्य माझ्या महात्मा बाबा जुमदीजीने केलं. माझ्या महात्मा बाबा जुमदीजीनं हाडाच्या काळ्या गेल्या रक्ताचं पाणी केलं, चंदनापरी देवाची जीवन भक्ती केली आणि जगाच्या पाठीवर परमेश्वर प्राप्त करून दिला. आणि महात्मा बाबा जुमदीजी थोर झाले महान झाले म्हणून काय म्हणतो ऐका. पेड़ पर डाली ना होती तो ये फूल कहाँ लटकते रहते. और बाबा जुमदेव जी अगर पैदा नहीं होते तो ये इंसान कहाँ भटकते रहते.
त्रस्त होतो, त्रासलेले होतो, तेव्हा एका संकटाच्या माध्यमातून या मार्गाची रूपरेषा आम्हाला कळली आणि आम्ही त्या मार्गदर्शकाकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला फक्त शब्द दिला. तर क्षणामध्ये त्या शब्दावर दुःख दूर झालं आणि म्हणून म्हणायचं आहे होता सेवेचा पहिला दिवस बंद झाले वाईट वेतन, बंद झाले वाईट वेतन, वाईट वेतन. हो मला लोक केवढा म्हणे वंडी आहे, केवढा म्हणे हो किंवा म्हणे हो तुमचे माझा मान मोठा केला. माझ्या बाबाने माझा मान मोठा केला. मला लोक केवढा म्हणे वंडी आहे, केवढा म्हणे केवढा म्हणे माझा मान मोठा केला. माझ्या बाबाने माझा मान मोठा केला.